सभी का धन्यवाद। आप लोगों ने आपका और आपके परिवार का कीमती वक्त निकाल के यहाँ पे आके अपने चांदीवली के डेवलप के लिए, चांदीवली के लिए जो आपके विचार, आपका सहयोग दिया, इसलिए आप सभी का आभार करता हूँ। आप सभी की समस्या सुनने के लिए शासन आपके सामने लेके आने वाले, कधी बोललं जातं शासन आपल्या दारी, ही संकल्पना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची होती आणि त्याच संकल्पनेतून आज आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेश कदम साहेब आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आले। We all are proud of Powai Police Station. Really? नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। पवई में शिवसेना आमदार दिलीप लांडे द्वारा जनता दरबार का आयोजन। मुंबई पवई स्थित रीजेंट हिल क्लब हाउस में शिवसेना चांदीवली विधानसभा प्रभाग क्रमांक 122 की ओर से आमदार दिलीप लांडे द्वारा जनता दरबार कार्यक्रम संपन्न हुआ। इस दरबार में बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लेकर अपनी समस्याएं और क्षेत्र की परेशानियां खुलकर रखी। गृह राज्य मंत्री योगेश कदम इस मौके पर प्रमुख रूप से उपस्थित रहे। कार्यक्रम में गृह राज्य मंत्री योगेश कदम और आमदार दिलीप लांडे ने स्वयं नागरिकों की बात ध्यानपूर्वक सुनी और हर समस्या के त्वरित समाधान का आश्वासन दिया। इस दौरान उन्होंने कहा कि जनता की प्रत्येक समस्या का निवारण प्राथमिकता से किया जाएगा। इस आयोजन को सफल बनाने में शिवसेना के अनेक पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने अहम भूमिका निभाई। इनमें महिला विभाग प्रमुख चंद्रप्रभा मोरे, विधानसभा प्रमुख अशोक माटेकर, महिला विधानसभा प्रमुख पूजा गावड़े, विधानसभा संगठिका माया खोत, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे, युवा सेना विभाग प्रमुख क्रांति राणे, युवा सेना शाखा समन्वयक चैतन्य प्रोखरकर, विभाग प्रमुख वैशाली सूर्यवंशी, शाखा प्रमुख शिवाजी सूर्यवंशी, महिला शाखा प्रमुख अलका फड़तरे तथा युवा सेना शाखा प्रमुख शैलेश पवार का विशेष योगदान रहा। जनता दरबार के माध्यम से आम जनता को अपनी बात सीधे जनप्रतिनिधियों तक पहुंचाने का अवसर मिला। लोगों की समस्याओं को गंभीरता से सुनते हुए समाधान की दिशा में ठोस कदम उठाने का भरोसा दिया गया। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रिजेश सिंह की रिपोर्ट में। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज़। इस वक्त मैं यहाँ पहुँचा हूँ पवई के हीरानंदानी में। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे हमारे मेट्रो दिनांक के टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज़ के माध्यम से। आज पवई में हीरानंदानी में जो जनता दरबार लगाया गया है, जो जनता की समस्या को हल करने के लिए यहाँ पर जो गृह राज्य मंत्री जी का आगमन होने वाला है, योगेश कदम जी यहाँ पर नाही, मी पहिल्यांदाच मुंबईमध्ये अशा पद्धतीचा जनता दरबार हा झाला, पण ह्याकरिता पुढाकार हा संपूर्ण दिलीप मामांनी घेतला होता। शिवसेनेचे आमदार आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे आणि जी 5 खाती आज राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत, गृह असेल, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू असेल, ग्रामविकास असेल, अन्ननगरी पुरवठा आहे, फूड अँड ड्रग आहे, या 5ही विभागाशी संबंधित जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या थेट सोडवण्याकरिता दिलीप मामांनी हा पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच हा जनता दरबार होऊ शकला आहे। परंतु मुंबईकरांच्या समस्या, मी देखील मुंबईचा असल्यामुळे बऱ्यापैकी समस्या ज्ञात आहेत। ज्या काही तक्रारी आल्या आहेत नक्कीच त्याच्याबद्दल त्वरित कारवाई DCP सरांपासून ते सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आज इथे होते आणि महसूलचे संबंधित अधिकारी होते आणि BMCचे देखील संबंधित अधिकारी होते। त्यामुळे काही ठिकाणी जॉईंट ऑपरेशन करावे लागणार आहेत। अंमली पदार्थांचे जे प्रश्न समोर आलेले आहेत त्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स आपल्या सरकारचा आहे, आमच्या सरकारचा आहे
आणि त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की ज्या ज्या लोकेशनच्या बाबतीची माहिती आता रहिवाशांकडनं जे आम्हाला मिळालेली आहे, जे दिलीप मामांकडनं मला मिळालेली आहे, सगळ्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करावं तर कोमिंग ऑपरेशन करू, परंतु हे सगळ्या पानपट्ट्यांपासून ज्या ज्या ठिकाणी हे ड्रग्ज विक्रीचे प्रकार चालतात ते प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल. सर, एकूण आता मुंबईभर अशा प्रकारे तुम्ही जाणार आहात का? ठिकठिकाणी असे दरबार होतील का? कारण मंत्रालयापर्यंत लोकांना येणं कधी पॉसिबल नसतं, मंत्री थेट आता घरापर्यंत जातात. नाही, बरोबर आहे. आमचा प्रयत्न आहे की जनतेपर्यंत पोहोचून थेट त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहेच. मागील काही महिन्यांपासून मी देखील स्वतः दौरा चालू केलेला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मी सोलापूरला होतो, त्यानंतर मी लातूरमध्ये होतो, त्यानंतर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतो, आज मुंबईमध्ये आहे. तर असे प्रश्न सोडवण्याकरिता थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि विशेषतः मुंबईमध्ये देखील ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरिता आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. जसा दिलीप मामांनी पुढाकार घेतला आहे तसंच आमचे मुंबईतले अजून आमदार आहेत मुरलीभाई पटेल, त्यांनी देखील असाच पुढाकार घेतला आहे. आता इथून मी दादरला चाललो आहे, जिथे आमचे माजी नगरसेवक अमेय घोले आहेत, त्यांनी देखील काही समस्या आणल्या होत्या. तिकडे आता जनता दरबार आहे, त्या ठिकाणी आम्ही देखील काही भेटी देणार आहोत. तर मला वाटतं लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तर आम्ही करतोच आहोत, परंतु माझा देखील प्रयत्न आहे की जी जबाबदारी दिलेली आहे ती थेट जनतेपर्यंत पोहोचवून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्याकडे महसूल विभाग आहे, पार्थ पवारांचं प्रकरण समोर येत आहे. आपल्याकडे महसूल विभाग आहे, त्यांनी 1800 कोटींची सरकारी जमीन निव्वळ 300 कोटीला विकत घेतलेली आहे आणि त्याचं मुद्रांक शुल्कामध्ये देखील बेकायदेशीर. नाही, ह्या प्रकरणाची अजूनपर्यंत माझ्याकडे कुठली माहिती नाही आहे, कारण ते जरी मी महसूल राज्यमंत्री असतो तरीसुद्धा महसूल विभागाने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये माझ्या कार्याचा कुठला अजूनपर्यंत संबंध आलेला नाही आहे. परंतु अर्थातच ह्या प्रकरणाची जी काही माहिती आहे ती माननीय बावनकुळे साहेब देतीलच महसूल मंत्री म्हणून. परंतु माझा विश्वास आहे, बघा शेवटी जो काही विषय समोर आलेला आहे त्याचा काही राजकीय रंग किती आहे, त्याचं तथ्य किती आहे हे तपासावं लागेल. तपासून त्याच्यावरती मला बोलता येईल. काही चुका झाल्या मी पुन्हा सांगते, मला ह्या प्रकरणाची आजच सकाळी मी हे प्रकरण समोर आलेलं पाहिलेलं आहे, त्यामुळे ह्या प्रकरणाची मी संपूर्ण माहिती घेऊनच त्याच्यावरती बोलू शकतो. भाजपने ज्या जिल्हा प्रभारीची नियुक्ती केलेली आहे कुठेतरी महायुतीच यामध्ये होती, कारण ठाण्यात बघितलं तर गणेश नाईकांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. कुठेतरी शिवसेना शिंदे पक्षाच्या शिवसेना भाजप युतीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं गढूळ वातावरण नाही, अतिशय चांगलं वातावरण आहे. आमचं कोऑर्डिनेशन देखील अतिशय चांगलं आहे. उलट मुंबईमध्ये असेल किंवा मुंबईच्या बाहेर देखील मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मी असेल, उदयजी असेल, रवीजी असेल, आम्ही रवींद्र चव्हाण साहेब असेल, आम्ही सर्व संपर्कामध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी युती झाली पाहिजे असे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आपापसामध्ये आमची कुठलीही रस्सी खेच नाही आणि काही काही ठिकाणी कदाचित युती होणार नाही, काही स्थानिक प्रश्न असतात. युती नाही झाली म्हणून आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कटुता येणार नाही, मैत्रीपूर्ण ते लढत होईल, परंतु जास्तीत जास्त ठिकाणी युती व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत. महायुतीबद्दल सगळे बोलतात, मात्र स्वबळाची चाचपणी देखील सगळीकडे सुरू आहे असं पाहायला मिळतं. सगळेच पक्ष नाही करणारच ना. बघा शेवटी पक्ष म्हणून आज प्रत्येकाला वाटतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे, प्रत्येकाची भावना असते की आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यायची ही संधी असते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आमचा प्रयत्न असतो. परंतु अशा वेळेस नक्कीच दोन्ही बाजू ह्या आम्ही बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना न्याय देत असताना अर्थातच युतीचा कुठे अपमान होऊ नये असे आमचे प्रयत्न असतील. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की युतीला मतदान करू नका. आता विरोधी पक्षामध्ये असताना ते असं बोलणार आहेत, त्यांना दुसरं काम नाही याचं. आणि पण एक मात्र त्यांचं अभिनंदन आहे की मुख्यमंत्री असताना ते बांधावर गेले नाहीत, परंतु मुख्यमंत्री नसताना आता ते बांधावर पोचलेले आहेत. म्हणून मुख्यमंत्री पदावर जर का बांधावर गेले असते तर कदाचित त्यावेळेला त्यांना शेतकऱ्यांना अजून न्याय देता आला असता. परंतु बघा शेवटी आज विरोधकांचं काम आहे टीका करणं, परंतु विरोधाला विरोध करणं, विरोध म्हणून विरोध करणं, मला वाटतं ही देखील कुठेतरी एक विसंगती पाहायला मिळते. त्यांना एवढंच सांगेन मी, ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत, मी फार लहान आहे त्यांच्यासमोर, परंतु आज महाराष्ट्रातला शेतकरी हा समाधानी आहे. त्यांनी मराठवाड्यात एकाच ठिकाणी फक्त गेले होते, परंतु काही दिवसापूर्वी मी सोलापूरला देखील होतो. काल देखील आम्ही वारीच्या निमित्ताने एकादशीच्या निमित्ताने आम्ही पंढरपूरला होतो. तिथला शेतकरी 100% समाधानी आहे, जी सरकारने मदत दिलेली आहे त्याच्यावर. उद्धव ठाकरे म्हणतात शिंदे सोडून युती चालेल, शरद पवार म्हणतात भाजप सोडून युती चालेल,
शिवसेनेचं काय मत आहे, कोणाबरोबर युती आणि कोण चालणार नाही? त्यांना काय वाटतं ह्याच्याने काही फरक पडत नाही. आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा, तिघही नेत्यांचं अतिशय उत्तम कॉम्बिनेशन आहे आणि महायुती म्हणून आमचं सरकार मजबूतीने काम करते. धन्यवाद. थँक्यू. गृहराज्यमंत्र्यांचा दरबार भरवण्यात आला होता. थेट जनतेमध्ये जाऊन आता लोकांचे प्रश्न ऐकायला सुरुवात केलेली आहे. मंत्री दारी आणलेले आहेत. कसं पाहता याकडे? हे आदरणीय आमच्या पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ही संकल्पना आहे की सरकार जनतेच्या दारी, सरकार लोकांच्या दारी, या संकल्पनेतून ज्या लोकांनी एका विश्वासाने लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे, आमदार निवडून दिलेला आहे, या विश्वासाला तडा जाऊ नये, हा विश्वास वाढला पाहिजे, या दृष्टिकोनातून या हिरानंदानी असेल, आजूबाजूचा परिसर असेल, या संपूर्ण परिसरातील लोकांना जे भेडसावणाऱ्या समस्या आहेत, जी शासनाची जिम्मेदारी आहे, ती महानगरपालिकेची जिम्मेदारी आहे, ही जिम्मेदारी त्यांनी पार पाडावी आणि लोकांना ज्या समस्या आहेत त्या सुटल्या गेल्या पाहिजेत. फक्त कागदावरती किंवा राजकीय भाषा करून की हा करतो, बघतो, पाहतो, हे न करता याच ठिकाणी प्रशासन, याच ठिकाणी सरकार आणि याच ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि समोरासमोर लोकांचे प्रश्न हे तातडीत सोडवले पाहिजेत. प्रशासनाने, सरकारने समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संकल्पनेतून हा आज सरकार आपल्या दारी जनता दरबार आयोजित केलेला होता आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न हे लोकांनी मांडल्यानंतर बरेचसे प्रश्न तातडीने याच ठिकाणी उत्तरं मिळालेले आहेत आणि त्या उत्तराच्या माध्यमातून उद्यापासून प्रशासन असेल, शासन असेल, शासनाचे अधिकारी असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, यांच्याकडून त्यांची जिम्मेदारी पार पाडून घेणं, लोकांच्या समस्या सोडवणं हे माझं कर्तव्य आहे, माझी जिम्मेदारी आहे. ते मी या प्रशासनाला आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकांचे प्रश्न सोडवले जातील. मुंबईभर आता अशा प्रकारचे प्रयोग होणार आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज गृहराज्यमंत्री होते, पुढे काही मंत्र्यांचे दौरे आता या सगळ्या विभागात होणार आहेत? या माझ्या चांदिवलीमध्ये ज्या ज्या समस्या आहेत, पोलिसांच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, आरोग्य विभागाच्या असतील, पाण्याचा प्रश्न असतील, या संबंधित त्या मंत्र्यांना आणून लोकांच्या चरणापर्यंत आणून शासन आपल्या दारी या संकल्पनेतून त्या मंत्र्यांची जिम्मेदारी आहे की या विभागातील समस्या सोडवणं, लोकांचे प्रश्न ऐकणं आणि लोकांच्या प्रश्नाला न्याय देणं. त्यांच्या भावना, त्यांचा विश्वास, त्यांचा आशीर्वाद टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. या दृष्टिकोनातून शासनाची जिम्मेदारी पार पाडली पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रत्येक समस्येच्या माध्यमातून त्या विषयाचे, त्या समस्येच्या माध्यमातून त्या मंत्र्यांना या चांदिवली विभागात आणलं जाईल. प्रशासन असेल, शासन असेल, संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून तळागाळात जाऊन, लोकांच्या घरापर्यंत जाऊन, चाळीपर्यंत जाऊन लोकांचे प्रश्न घेऊन सोडवले जातील. शिवसेनेच्या वतीने मुंबईभर, राज्यभर आता अशा प्रकारच्या मोहीम होणार आहेत? मी फक्त माझ्या चांदिवली विभागातील लोकांसाठी बोलतोय. चांदिवली विभागातील लोकांनी मला भरघोस आशीर्वाद दिलेला आहे आणि ते आशीर्वाद घेऊन, त्यांचा विश्वास घेऊन, त्यांच्या समस्या असतील, चांदिवलीचा विकास असेल, लोकांच्या अडीअडचणी असतील, त्या सोडवण्याचं काम माझं आहे. आणि म्हणून माझ्या सरकारकडून, माझ्या मंत्र्यांकडून, माझ्या प्रशासनाकडून हे सर्व प्रश्न सोडवले जातील. लोकांचा आशीर्वाद घेतला जाईल, दर्शन घेतलं जाईल. त्यांच्यामुळे पहिल्यांदाच मला वाटतं मुंबईमध्ये मी सार्वजनिक ठिकाणी भेटी देतो. वी विजिट, वी ट्राय टू ॲड्रेस लॉट ऑफ ट्रॅफिक इश्यूज. परंतु असा सोसायटीच्या मेंबर्ससोबत जनता दरबार माझा पहिल्यांदाच होतो, तो दिलीप मामांमुळे होतो. कार्य लक्षात येते. मला वाटतं नवरात्रीच्या निमित्ताने जेव्हा मी दिलीप मामांकडे आलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आमच्याकडे अशा काही समस्या आहेत आणि आपले जे सोसायटी मेंबर्स आहेत त्यांना आपल्यासोबत जर का थेट संवाद साधतात तर आपले हे काही प्रश्न ते लगेच सुटतील. म्हणून लगेच त्यांना देखील मी होकार दिले. त्यांच्या पुढाकारामुळे आजची बैठक होती, त्यांचं मी अभिनंदन करतो.
आज I would like to assure you all जे काही इश्यूज आपण सर्वांनी इथे ॲड्रेस केलेले आहेत किंवा इश्यूज जे आपण सगळ्यांनी इथे रेस केलेले आहेत, DCP सर इथे आहेत, त्यांची सर्व टीम इथे आहे, BMCचे अधिकारी आहेत. BMC हा माझ्या अखत्यारीमध्ये विषय येत नाही, परंतु तरी सुद्धा काही इश्यूज हे कोरिलेटेड आहेत. दोन्ही डिपार्टमेंटने एकत्र म्हणून जर का कारवाई केली तर सोपे ते प्रश्न सोडू शकतात. आणि म्हणून whatever issues you all have raised today, I will ensure you all within 7 days action will be taken. Whatever State Home Minister, whatever powers I have with me, basically I am a State Home Minister. The Cabinet Minister of Home is Devendra Fadnavis sir, Honorable CM sir. But they have, of course, given us this responsibility to go in the public, understand the issues and solve it there and then. And we are trying to do that with the help of MLA Dilip Malande ji. Eknath Shinde ji ने भी you all have been दो तीन जनों ने and even the senior citizen came forward and they praised me. Like being young minister, like yes. Handsome big. But this opportunity is given to me by Eknath Shinde ji, and I cannot thank him enough. Of course, I belong to a political family. My father was minister. He was MLA for 32 years. Was minister for 15 years. I also have an experience of Mantralaya of Prashashan. Of course, I know how to handle things. So whatever issues have been addressed here today, will definitely action will definitely be taken. And of course, our way of working is be in the public, understand the issue, and I have understood the issues here. And me, being a Mumbaikar, of course, I was born in Mumbai. My education was in Mumbai, so I understand Mumbai. And Mumbai में तो कॉलेज में था तभी go-karting करने के लिए आता था. I can relate to this area also. थोड़े बहुत issues हमें भी पता है और थोड़े बहुत issues common भी है. Of course, one thing I would like to ensure you all about drugs issues. This issue is काफी बड़ा issue है. ये सिर्फ शासन अकेले नहीं कर सकता है. We of course need your support. Whatever inputs you all have regarding this issue. आप कभी भी हमारे पुलिस डिपार्टमेंट में से किसी भी से भी आप संपर्क कीजिए. बिल्कुल इस मामले में अबाउट ड्रग्स वी हैव ऑनरेबल सीएम सर ने भी इसमें बताया है कि 0 टॉलरेंस होगा. ड्रग्स के मामले में किधर भी कॉम्प्रोमाइज नहीं होगा. स्टेट अवे कहा है जहाँ जो भी ड्रग पेडलर्स हो या फिर जो भी ड्रग कंज्यूम करते हो उनके ऊपर स्ट्रिक्ट एक्शन ली जाएगी. इनफैक्ट लास्ट असेंबली में एक काफ़ी बड़ा डिसीजन हमने लिया है. जो अपना रूल है उसमें हमने कुछ चेंजेस भी लाए हैं. जो टेररिस्ट एक्ट है मकोका जो हम एक्ट लगाते हैं, अभी ड्रग्स पेडलर्स के ऊपर भी अभी हम मकोका लगाने वाले हैं. ये काफ़ी बड़ा डिसीजन है. So, but we need your support. जो आपके यहाँ से सिर्फ इन्फॉर्मेशन चाहिए कि आप whatever information you have given today, of course उसके ऊपर एक्शन लेंगे. मामा ने तो हमेशा से ही और वो हमारे मेरे फादर ने भी हमेशा हमें सिखाया है. मामा का भी फोन में हम 100% 24 घंटे उनका फोन चालू रहता है. कभी फोन बंद नहीं करते हैं. मेरा भी एक ही नंबर है, कोई VIP नंबर नहीं है. फैमिली के लिए भी वही नंबर है, पब्लिक के लिए भी वही नंबर है, मेरे कॉन्स्टिट्यूएंसी के लिए भी वही नंबर है. वो जो 24 घंटे चालू रहता है. तो वी आर देयर फॉर यू ऑल. आप सिर्फ इन्फॉर्मेशन दीजिए, 100% एक्शन हम लेंगे. आई अगेन थैंक जो भी इश्यूज वहाँ पे आए, जो रिटर्न कंप्लेंट्स भी आई है, बिल्कुल वो एड्रेस करेंगे. कुछ इश्यूज है जो मेरे डिपार्टमेंट से कंसर्न नहीं, लेकिन बिल्कुल इस डिपार्टमेंट से कंसर्न जो भी मिनिस्टर्स है उनके पास में मेरे भी लेटर्स जाएंगे और मेरी तरफ से भी कम्युनिकेशन उनसे उनके पास होगा. और हम पर्सनली 100% श्योर दिलीप मामा है तो मुझे वो हमेशा एक्टिव रखेंगे. इसका क्या हुआ है पूछने के लिए आएंगे, क्योंकि वो क्वेश्चन असेंबली में भी शिवसेना की तरफ से भी किसी को बोलना होता है तो उनका मतलब इशू रहता है नागपुर का, लेकिन वो कुछ ना कुछ करके मुंबई का उनके कॉन्स्टिट्यूएंसी का इशू उठाए नहीं उसके अंदर. उनके पास स्किल है. मेरे ख्याल से जब भी ऐसे पब्लिक रिप्रेजेंटेटिव होते हैं तो बिल्कुल आपके इश्यूज है वो अनएड्रेस रहते नहीं है, या फिर हमारे पास जो इशू आते हैं वो बिल्कुल उनके ऊपर आगे की भी एक्शन ली जाती है. तो मेरे ख्याल से मैं उनका फिर से आभार मानूंगा आप सबकी तरफ से. उन्होंने इनिशिएटिव लिया और मैं apology for coming late, बस I had a medical emergency, I had to do some blood test, so
So that's why I could not come on time, but मैं दिलीप मामा जी का फिर से सबकी तरफ से उनका आभार मानना चाहूँगा, उन्होंने इनिशिएटिव लिया। Thank you very much. I am from Atlantis, sir. आमचा एक प्रॉब्लेम म्हणजे आमची कमिटी last 5 years they have been siphoning of money for their bike. It has been proved also by the registry. Now 5 years after fighting, I did RTI. मला डॉक्युमेंट्स मिळाले, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 6 crore is gone. I am fighting for 5 years. Okay, Mr. Balki, as you are treated almost 3-4 times. मी RTI मधनं एक रिपोर्ट जे 1 वर्षा पहिल्या आम्ही सर मेंबर्सनी हे काढलं होता ऑडिट रिपोर्ट, फॉरेन्सिक ऑडिट, ते करून दिलं नाही बालके साहेबांनी. त्यांनी सांगितलं मी ऑडिट करतो. त्यांनी क्लास 2 ऑफिसर फ्रॉम युअर डिपार्टमेंट, क्लास 2 ऑफिसर फ्रॉम रजिस्टर ऑफ ऑडिट, त्यांनी ऑडिट केलं. ते रिपोर्ट त्यांनी दाबून ठेवला. आम्हाला सांगितलं ते क्लिअर आहे. मी RTI कडनं मिस्टर तुषार काकडे साहेब, ही इज अ व्हेरी जेन्युइन ऑफिसर, मी त्यांच्याकडे गेलो थ्रू सम लोन पीपल. इमिजिएटली आय गिव्ह हिम RTI. इन 3 days he removed that report and gave me. There is fraud like anything, left and right. Cash is removed like anything. It is shown in by the auditor. No action. Last 2 months, this report is lying. And the thing is, I was in the society. आता रजिस्टर आहे का? आता रजिस्टर आहे का तिथे? सर नाही रिक्वेस्ट मला काकडे साहेब मला काकडे, he is a very genuine officer. If you know him also, he is very popular in registrar. He is auditor, registrar of audit head आहे. त्यांनी मला सांगितलं या रिपोर्टच्या अगेन्स्ट त्यांना इमिजिएटली FIR करायचं असतं. त्यांनी अजूनपर्यंत केलं नाही. 2 महिने झाले. मी रोज जातो, दिवाळी सुट्टी, हे सुट्टी, ते सुट्टी. अरे ही हॅज टू डू इट डायरेक्ट. आय रिक्वेस्ट यू दॅट गिव्ह मी परमिशन. युअर ऑफिसर्स आर सिटिंग, टेक दिस रिपोर्ट. Do you have a copy of complaint right now? So give it to me right now. Yeah. I will instruct the police department. Yes sir. जे काय मागून घेतलं I tell you what, last 5 years आपल्या कंप्लेंट वरनं देखील करू शकतो ना आपण. त्यांनीच केले म्हणजे असं नाही. 4 वर्षा पहिला मी गेलो होतो. रिपोर्ट इज देअर. आता ऑडिट रिपोर्टचा बेस आहे ना, आपला ऑडिट रिपोर्ट आला मोठा बेस आहे. करेक्ट. आता ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या. आता त्या ऑडिट रिपोर्टच्या बेसवरती तुम्ही तक्रार करा. तुम्हाला त्याची कॉपी त्यांच्यावरती आपल्या तक्रारीवरनं सर सम पॉलिटिशियन कम्स अँड टॉक्स उसको छोड़ता है. आता मी आहे ना पॉलिटिशियन, तुम्ही 5 दिवस सोडून द्या. मी पॉलिटिशियन DCP सर इथे आहे, ते स्वतः हँडल करतील विषय. फक्त आपण त्याची कंप्लेंट विथ ऑडिट रिपोर्ट तुम्ही कंप्लेंट द्या, आपण ते फाईल. यस, बेस्ड ऑन दिस अबाउट एटलांटिस में हम एटलांटिस हीरानंदानी से ही बोल रहे हैं. मैं सबसे पहले तो बहुत बहुत धन्यवाद कहना चाहूँगी. उन्होंने ये जनता दरबार लगाया एंड वी आर एबल टू प्रेजेंट एंड दिस इज अ